चलिए बघा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन संपवलेले. ठीक आहे. किती जणांनी मिसलेनियस मधले क्वेश्चन सॉल्व केले? निखिलने सॉल्व केले, सुमतीने सॉल्व केले, ओंकारने सॉल्व केले. क्लासिकल केलो सर एक्सरसाइज वापस केली. ओके. आता एक्सरसाइज केली. आज मिसलेनियस सॉल्व करा. ठीक आहे. म्हणजे मिसलेनियस न पाहता सॉल्व केली तर तुम्हाला कितपत येते, कितपत कळले समजत त्याच्यावर. हा तसंच असतं. एका दोन प्रश्न वेगळे असतात. ठीक आहे. तर सॉल्व करा. हा पुढचा आहे आपला सोल्युशन ऑफ ट्रायंगल. सोल्युशन ऑफ ट्रायंगल हे जे नाव दिलेलं आहे याचा अर्थ काय होतो ते समजून घेऊया. सर हा चॅप्टर मेन्स मध्ये काढलेला आहे. हा मेन्स मधून काढला आहे. मेन्स म्हणून काढलाय. म्हणजे मेन्सच्या सिलेबस मध्ये मेन्सचा सिलेबस बदलला काय कधी? मागच्या वर्षी अच्छा तसं का? मेन्स मध्ये आहे रे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. नाही काय का? ठीक आहे. आपल्यासाठी महत्वाचं आहे का? सीईटी साठी महत्वाचं आहे. आणि लक्षात घ्या. हा सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा अर्थ काय होतो तर मला सांगायचं आहे आपण एखादा ट्रायंगल ड्रॉ करतो त्यावेळेस त्या ट्रायंगलचे पार्ट्स कोणकोणते असतात ते? काय बोलतोस? तू पर्टिक्युलर राईट अँगल ट्रायंगल. अरे इन जनरल जो ट्रायंगल असतो ना अँगल आणि साइड्स साइड्स आणि अँगल्स त्याचे पार्ट्स म्हणजे काय झाले? तीन अँगल आणि तीन साइड झाले. मग सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये काय बघतोय आपण? सोल्युशन ऑफ ट्रायंगल कशाला म्हटले तर एखाद्या ट्रायंगलच्या ह्या 6 पार्ट्स पैकी काही पार्ट्स दिलेले आहेत उरलेले पार्ट्स काढणं म्हणजे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचं सोल्युशन फाइंड आउट करणं म्हणजे काय तर तुम्हाला एखाद्या ट्रायंगलच्या दोन साइड्स एक अँगल दिलेला असेल उरलेले दोन अँगल आणि एक साइड फाइंड आउट करावं लागेल. कळतंय का? आणि ते फाइंड आउट करण्याला तुम्ही सोल्युशन ऑफ ट्रायंगल म्हणताय. ट्रायंगलचं सोल्युशन काढणं म्हणजे काय करणं? 6 पैकी 3 पार्ट्स दिलेले असतील 3 पार्ट्स फाइंड आउट करायचे. मग त्याच्यामध्ये 3 साइड्स दिलेले असतील 3 अँगल काढावे लागतील त्यांचा रेशो काढावा लागेल काहीतरी करता येईल. लक्षात येते? कळतंय का? मग हा जो सोल्युशन ऑफ ट्रायंगल आहे ह्याच्याशी रिलेटेड सगळ्यात पहिले हे नोटेशन समजून घ्या की आपण याच्यामध्ये स्टँडर्ड नोटेशन यूज केलेले ट्रायंगल एबीसी आपण वापरतोय ज्याच्यामध्ये कॅपिटल ए कॅपिटल बी आणि कॅपिटल सी हे व्हर्टायसेस नसून मेजर्स ऑफ अँगल्स आहेत. ठीक आहे क्या हुआ? आलोक सर ने लिया है क्या? ठीक है बेटा. तो साइन रूल कोसाइन रूल प्रोजेक्शन रूल बताया हुआ है. हाँ साइन प्रोजेक्शन रूल नाही प्रोजेक्शन कोसाइन रूल माहिती आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c तर स्क्वेअर. त्याच्यानंतर याचे ऍप्लिकेशन पण आहेत जे पण आपल्याला बघायचे. ठीक आहे आपण बघून घेऊया. त्यांनी शिकवलेलं असं असं पण लगेच जसं पुढे शिकवलेलं ते विसरून जातात. ठीक आहे सुद्धा तर एबीसी काय आहे रे? व्हर्टेक्सेस नाही अँगलचं मेजरमेंट आहे. म्हणजे एबीसी हे व्हर्टेक्सेस सुद्धा आहे. त्या व्हर्टेक्सवर जे काही अँगल आहेत त्यांचं मेजरमेंट आपण कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी ने डिनोट करतो. मग त्या व्हर्टेक्सच्या अपोजिटची साइड आहे ए च्या अपोजिट साइडची लेंथ आपण स्मॉल ए ने डिनोट करणार आहे. ए च्या अपोजिटची साइड काय? स्मॉल ए ने डिनोट करणार. बी च्या अपोजिटची साइड स्मॉल बी. सी च्या अपोजिटची साइड स्मॉल सी. राईट लक्षात? कारण नेहमी तुम्हाला स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी ज्यावेळेस दिसल कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी ज्यावेळेस दिसल तर कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी हे ट्रायंगल एबीसीचे अँगल्स असणार आहेत आणि स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी हे त्या ट्रायंगलच्या साइड्स असणार आहेत. खास करून स्मॉल ए कोणत्या व्हर्टेक्सच्या ऑपोजिटची साइड आहे? ए व्हर्टेक्सच्या ऑपोजिट म्हणजे ती बीसी ची लेंथ आहे. कळतंय? स्मॉल कॅपिटल बी च्या समोरची स्मॉल बी म्हणजे ती एसी ची लेंथ आहे. कॅपिटल सी च्या समोरची स्मॉल सी म्हणजे ती एबी ची लेंथ आहे. कळतंय?
हे जर स्टँडर्ड नोटेशन कळलं असेल तर ट्रायंगलचं सोल्युशन काढण्यासाठी सगळ्यात पहिला रूल येतो ज्याला साइन रूल म्हणण्यात आलेलं आहे. कळतंय? साइन रूल कसा सांगितला गेलेला आहे? आता याचं प्रूफ जॉमेट्रिकल आहे. म्हणजे आपण जे सध्या लिहिणार आहे ते कसं काय कोणत्या आधारावर तुम्ही लिहिलं तर त्याचा आधार जॉमेट्री आहे आणि त्या जॉमेट्रीचा आधार घेऊन तुम्ही इथे प्रूव्ह करू शकता जे आपण लिहायला चालू करतो. कळतंय? तर साइन रूल काय सांगतो की कुठल्याही ट्रायंगलचे साइन ऑफ द अँगल्स आणि त्यांच्याशी रिलेटेड साइड्स ह्या प्रपोर्शन मध्ये असतात. प्रपोर्शन मध्ये असणं म्हणजे तुम्ही त्यांचा जर रेशो घेतला तर ते इक्वल येतो. मग हा ट्रायंगल तुमच्याकडे आहे, ह्या ट्रायंगलचे एबीसी हे 3 अँगल्स आहेत. या 3 अँगल्सचे साइन रेशो घेतले आणि त्यांच्याशी रिलेटेड साइड्स घेतले रिस्पेक्टिव्ह साइड्स यांचा ह्या प्रपोर्शन मध्ये असणार आहे. प्रपोर्शन मध्ये असणार आहेत म्हणजे काय? ए ह्या अँगलचा साइन रेशो म्हणजे साइन ए इक्वल्स टू साइन त्याच्या अपोजिटची साइड ए. बी या अँगलचा साइन रेशो म्हणजे साइन बी त्याच्या अपोजिट साइड म्हणजे बी आणि सी या अँगलचा साइन सी अपॉन स्मॉल सी. याला हे तिघजण प्रपोर्शन मध्ये म्हणजे यांचे रेशो इक्वल असतात. साइन ऑफ द अँगल्स विथ रिस्पेक्ट टू देअर साइड्स आर इन प्रपोर्शन म्हणजे त्यांचे रेशोज आर इक्वल. याला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता ए बाय साइन ए बी बाय साइन बी आणि सी बाय साइन सी. तसंच हे जे रेशोज आहेत दे आर इक्वल टू 2 टाइम्स ऑफ आर. ठीक आहे? दिस इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ आर. दिस इज इक्वल टू 2 टाइम्स आर. ठीक आहे? याला 2 टाइम्स ऑफ आर शी इक्वेट केलेले आहे तुम्ही. बघा एकदा आर काय है? सर्कम रेडियस है ट्रायंगल का. सर्कम रेडियस का मतलब क्या होता है? मानकर सर्कम रेडियस मतलब किसी भी ट्रायंगल का सर्कम रेडियस मतलब क्या है? ट्रायंगल के बाहर जो सर्कल निकले सर्कम सर्कल का रेडियस. ठीक है? हाँ, सर्कम सर्कल का रेडियस है. हाँ, ठीक है. हाँ, तो इसके बराबर 2r लिखेंगे. उल्टा कर देते तो 1/2r होगा ऊपर वाले. ठीक है? तो बेसिकली साइन रूल ऐसे डिनोट किया जाता है. तो यही याद रखिए. ऊपर साइड्स लीजिए और नीचे एंगल्स विद साइन रेशियो लीजिए. तो ये आपका साइन रूल है. वेयर r इज सर्कम रेडियस. वेयर r इज सर्कम रेडियस. बर लक्षात घ्या साइन रूल चं स्टेटमेंट जे दिलेले ते जशाला तसं स्टेटमेंट बोर्डामध्ये विचारलं जाऊ शकतं 3 मार्काला. आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की स्टेटमेंट कसं लिहिलंय की जर एबीसी आर द बेजेस ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल एबीसी आणि म्हणजे हेच सांगितलेले नोटेशन बद्दल सांगितले की कॅपिटल एबीसी हे ट्रायंगल एबीसी चे अँगल्स आहेत, स्मॉल एबीसी आहे त्याच्या साइड्स आहेत. तर काय म्हणताय देन हे प्रूव्ह करा. हे प्रूव्ह करा म्हणताय. यासाठी तुम्ही जॉमेट्री वापरून हे प्रूव्ह करणार. मी तुम्हाला थेरम नंतर शिकवणार आहे. ठीक आहे? आणि विचारलेलं आहे साइन रूल बघायचे. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल तिन्ही रूल बोर्डामध्ये विचारले. सहसा तिन्हीपैकी एक थेरम टाकतात. सहसा एक तर वेक्टर मधला थेरम असतो प्रूव्ह करायला नाही तर याच्यातला असतो पण असतोच थेरम. ठीक आहे? हां, आपल्याला फक्त हा रूल लक्षात ठेवायचा आहे, साइन रूल लक्षात ठेवायचा आहे ज्याच्या बेसिसवर आपण ट्रायंगलचं सोल्युशन काढू शकतो. कळतंय? मग ह्याच्यामध्ये किती अननोन आहेत रे आता? ए बी सी 3 साइड्स आहेत डिफरंट. बरोबर आहे? आणि 3 अँगल्स आहेत ए बी सी. बरोबर आहे? मग याच्यातल्या काही गोष्टी दिलेल्या असतील, काही गोष्टी फाइंड आउट करायला होतील. त्याच्यामध्ये ठेवून प्रॉपर रेशोज घ्यायचे आणि ते फाइंड आउट करायचं. क्वेश्चन मध्ये कळून दे. ठीक आहे? त्याच्यानंतर ट्रायंगलचं सोल्युशन काढण्यासाठी सेकंड रूल आहे आपल्याजवळ ज्याला म्हटलेले कोसाइन रूल. त्याच्यामध्ये कॉस रेशोचा इस्तेमाल केलेला आहे. आणि कोसाइन रूल मध्ये कोसाइन रूल कसा लिहिला जातो तर साइड्सच्या स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणि कोसाइन ऑफ अँगल असतो. म्हणजे a स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस c cos a. परत b स्क्वेअर इज इक्वल टू. लक्षात घ्या कोसाइन रूल कसा लिहिलेला आहे. जर तुम्ही साइड a घेताय a स्क्वेअर जर घेताय साइड a स्क्वेअर जर तुम्ही घेताय तर उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन मायनस 2 टाइम्स ऑफ उरलेल्या दोन साइडचं मल्टिप्लिकेशन आणि जो लेफ्ट हँड साइडला साइड घेतली त्याचा ऑपोजिट अँगल कॉस रेशोच्या आतमध्ये घ्यायचा आहे.
मग जर असाच कोसाइन रूल लिहितोय आपण तर b स्क्वेअर तर इथं आता तिच्या काही a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ a इंटू c आणि कॉसच्या आतमध्ये काही याच्या ऑपोजिट अँगल b कळतंय c स्क्वेअर मध्ये काय लिहिणार रे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab राहील लक्षात मग आता याच्याकडे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं जर याला नीट ऑब्झर्व केलं याच फॉर्म्युलेला तुम्ही आणखी एका पद्धतीने लिहू शकता हाच आहे सेम आहे cos a cos b cos c च्या फॉर्म मध्ये लिहू शकता आणि तो लिहायचा असेल तर तुम्ही ह्याला लेफ्टला घेऊन जा ह्याला राईटला आणा या टर्मला लेफ्टला घेऊन या म्हणजे ही पॉझिटिव्ह होईल आणि a स्क्वेअरला राईटला घेऊन या मग ही जर याला लेफ्टला घेऊन गेलो तुम्हाला काय भेटेल रे 2bc cos a म्हणजेच cos a काय भेटेल मला राईटला b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन 2bc आता बघा इथे a असेल तर b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मधून याच्या ऑपोजिट साइड सबट्रॅक्ट होते आणि खाली या दोघांचं मल्टिप्लिकेशन cos b कसं लिहिणार c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2ac cos c कसं लिहिणार a a स्क्वेअर स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2ab एक हे लक्षात ठेवा नाही हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवणं सोपं आहे ह्याच्यापासून यायला देऊ शकतं मग आता दोन्हीकडे नीट पहा तुम्ही कोसाइन रूल साधारणतः तुम्ही कशा पद्धतीने यूज करता कोसाइन रूल यूज करण्यासाठी तुम्हाला जर दोन साइड्स कळते का दोन साइड्स दिलेल्या आहेत आणि त्या दोन साइड्स म्हणजे जी उरलेली तिसरी साइड आहे ती तुम्हाला फाइंड आउट करायची पण तिच्या म्हणजे दोन साइड बी आणि सी ही दिलेली आहे आणि ही दिलेली आहे आणि अँगल कोणता दिलेला आहे त्या दोन साइड्सने इन्क्लूड केलेला अँगल दिलेला आहे लक्षात येते का तुम्हाला लेंथ कोणती दिलेली आहे इथं बघा बी आणि सी दिलेली समजा आणि अँगल ह्या दोघांनी इन्क्लूड केलेला अँगल दिलेला आहे मग BC आणि जर A दिलेला असेल तर तुम्ही उरलेली तिसरी साइड काढू शकता की नाही बाय दिस फॉर्म्युला म्हणजे दोन साइड्स आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल जर दिलेला असेल तर तुम्ही तिसरी साइड फाइंड आउट करू शकता बाय युजिंग कोसाइन रूल किंवा कोसाइन रूलचा वापर तुम्ही कधी करू शकता जर तुम्हाला तिन्ही साइड्सची लेंथ माहिती असेल तर तुम्ही अँगल काढण्यासाठी कोसाइन रूलचा वापर करू शकता हेच तर सोल्युशन ऑफ ट्रायंगल आहे ना की तुम्हाला तीन साइड्स माहिती आहेत हे पहा ए बी सी माहिती आहे त्यांचे व्हॅल्यू याच्यात टाका तुम्हाला त्या तिन्ही ट्रायंगलचे अँगल्स भेटून जातील कळते लक्षात येते साइन आणि कोसाइन रूल प्रूव्ह करण्यामध्येच थोडंसं जॉमेट्री वापरलेली आहे आणि खास करून पोलर कोऑर्डिनेटचा पण वापर होतो जे आपण शिकलेले होते ठीक आहे ना आणि नंतरचे ते एकदम सिम्पली प्रूव्ह होतं जसं प्रोजेक्शन रूलला प्रूव्ह करण्यासाठी कोसाइन रूलचाच वापर केला जातो आता प्रोजेक्शन रूल काय आहे रे प्रोजेक्शन रूल काय सांगतो तर प्रोजेक्शन रूल सांगतो हे तिसरा रूल आहे बरं का आणि हे सगळे रूल कशासाठी वापरण्यात येतात रे सोल्युशन ऑफ ट्रायंगल ट्रायंगलचं सोल्युशन काढण्यासाठी वापरण्यात येतात हे लक्षात राहायला पाहिजे साइन रूल कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूलचा वापर कशासाठी केला जातो ट्रायंगलचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी राहील लक्षात हा मग आता प्रोजेक्शन रूल मध्ये काय आहे तर इथं ह्याच्यामध्ये रेशो आहे ह्याच्यामध्ये स्क्वेअर आहे आणि इथं सिम्पली तुमचं साइड ऑफ द ट्रायंगल आहे ठीक आहे साइड ऑफ द ट्रायंगल मग ए साइड जी आहे ती कशाची बराबरी करते बी टाइम्स कॉस ए प्लस सी टाइम्स कॉस बी आता याला कसं लक्षात घेणार जर तुम्ही ए साइड घेतलेली आहे तर उरलेल्या दोन साइड इथे येतील आणि ए साइड घेतली तर त्याचा अपोजिट अँगल कुठं दिसणार नाही याच्यामध्ये आणि जे उरलेल्या दोन साइड्स तुम्ही लिहिताय बी आणि सी तर बी सोबत आता हे पहा ए घेतलाय तर याचा अपोजिट अँगल येणार आहे का नाही उरलेल्या बी आणि सी आणि त्यांच्या अपोजिट अँगल एकमेकांच्या विरोधात जाते अरे म्हणजे बी सोबत सी चा अँगल जाईल आणि सी सोबत बी चा अँगल जाईल मग आता जर मला बी लिहायचं असेल तर ए आणि सी इथे येईल आणि ए सोबत काय लिहिल मी कॉस बी आणि सी सोबत काय येईल ए सोबत कॉस बी आणि खाली तिथं कॉस ए काय तिथं वरती बी कॉस ए ना तिथं बी कॉस सी ए बी कॉस सी आणि सी कॉस ए हैं सी कॉस बी बराबर आहे बी कॉस सी पाहिजे फक्त
सर ए इक्वल्स टू बी कॉस सी हा सॉरी मी ए नव्हतं घ्यायला पाहिजे सी घ्यायला पाहिजे कारण ए तर नाही घेऊ शकत ना मी सांगितलं बरोबर लिहिलं चुकीचं ए कॉस सी खाली वापस हे थांबलो इथं ए हे जमा झालं का माझ्यामुळे झालेलं सी कॉस ए ह्याच्यामुळे झाले कसं बघायला तो संशय आहे का कसं बघतोय तू मी सगळं डिस्टर्ब होतो तुम्ही म्हणले ते अपोजिट साइड येणार का बघ तेच बरोबर आहे ना अरे पण तू पण बघतोय तिथंच बघायला ते हाऊ सर माझी पहिले मान्य करायचं मग ए इथं बी सी आहे तर बी सोबत सी आणि सी चं म्हणजे कळलं ना तुम्हाला खाली आता बी घेतलं तर अँगल बी येईल का बी घेतलं अँगल बी येईल का नाही बरं उरले दोन साइड ए सोबत काय कॉस सी सोबत काय ए कॉस ए कोसे कोसे सी हा ए सी झालं तर काय येणार ए प्लस बी आता सी अँगल घ्यायचं नाही बी अँगल बी आणि कॉस ए कॉस बी आणि कॉस ए हा आहे तुमचं प्रोजेक्शन बरं प्रोजेक्शन रूल प्रूव्ह करणं लय सोपं आहे बरं का काही नाही करायचं तुमच्याजवळ कॉस सी ची व्हॅल्यू आहे ना ती इथं टाकून द्यायची कळतंय का म्हणजे प्रूव्ह कसं करणार तर तुम्ही आरएचएस घेणार कॉस सी ची व्हॅल्यू इथं टाकून द्यायची आणि कॉस बी ची व्हॅल्यू इथं टाकून द्यायची कॅन्सलेशन होऊन तुम्हाला बरोबर ए भेटून जातं म्हणजे प्रोजेक्शन रूल त्याच्यामुळे कोणी विचारत नाही एक्झाम प्रूव्ह करायला विचारलं तर दिवाळी दसरा संकटच जाळून देऊन संकटच येते लक्षात हे तीन रूल लक्षात आले लिहून घ्या पटकन याच्यावरचे आपण थोडंसं मिसलेन्स मधले पण क्वेश्चन घेऊया एक्सरसाइज मध्ये थोडं कमी क्वेश्चन दिलेले दोन्ही मिळून घेऊयात आणि मग सोल्युशन ट्रायंगल संपला असं द्यायचं तसंच इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वरचे पण आपण टोटल प्रश्न घेणार आहोत म्हणजे एक्सरसाइज प्लस मिसलेन्स एक्सरसाइज ठीक आहे चला भेटू का आता ऍप्लिकेशन हे जे तीन रूल आहेत त्यांचे ऍप्लिकेशन बघायची फाइंड हाफ अँगल फॉर्म्युला ठीक आहे ए पोट्या उद्या काही गव्हर्नमेंटची सुट्टी बिट्टी नाही असेल सर एक मिनिट काय आपण उलट सुट्टी देत नाही गव्हर्नमेंट सुट्टीचा आपण फायदा घेतो आपण ते 3 लेक्चर येतात ते नाही देणार सुट्टी मला काय वाटलं शाळांना सुट्टी आहे का नाही शिंदे साहेबांना सुट्टी दिली की नाही म्हणलं आहे ना आणखी काही डिक्लेअर नाही केलं अरे आपल्याला नाही घेता येत ना भाऊ 3 लेक्चर 20 लेक्चर असेल ना असं त्यावर नसेल अशी बी आणि सगळे काही असतील आणि आपले लेक्चर दुपारी संपते त्याच्यामुळे ठीक आहे ए बेटा समोर बघा ऍप्लिकेशन ऑफ साइन कोसाइन and projection बघा तिन्ही रूल तुमच्या फक्त आता बघा सगळ्यात पहिले ऍप्लिकेशन येतं हाफ अँगल फॉर्म्युली दी हाफ अँगल फॉर्म्युली सगळ्यात पहिले फॉर्म्युलाचं आणि कसे फॉर्म्युली काय झाले हाफ अँगल फॉर्म्युलाचं फॉर्म्युली हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये हे बघा साइन रूल कोसाइन रूल मध्ये प्रोजेक्शन रूल मध्ये तुम्हाला अँगल भेटत होता बरोबर आहे पण त्याचा जर डायरेक्ट हाफ अँगल फाइंड आउट करायचा असेल तर त्याच्यासाठी डायरेक्ट तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता कोणता बघा हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये तिन्ही अँगल साठी पहिला येतो sin a/2 पुन्हा sin b/2 आणि sin c/2 बरोबर हा कसा लिहिलेला आहे ते आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर
cos a by 2 cos b by 2 आणि cos c by 2. तर स्मॉल नाही कॅपिटल आहे. आणि बेटा tan a by 2 tan b by 2 tan c by 2 तर येणार होतं तुम्हाला. कळतंय का? tan a by 2 tan b by 2 tan c by 2 याला वेगळं लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. त्याचं कारण काय? दोघांना डिवाइड करायचं. ठीक आहे. मग sin हे बघ याच्यामध्ये एक s नावाचं लेटर यूज करण्यात आलेलं आहे. तर s काय असतं रे? a plus b plus c by 2 असतं किंवा याला तुम्ही 2s is equal to a plus b plus c म्हणू शकता. सेमी पेरिमीटर. This is what semi perimeter. S is nothing but semi perimeter of the triangle. ठीक आहे? हां. तर sin a by 2 ला कसं लिहिलेलं आहे? लक्षात घ्या sin a by 2 ला कसं लिहिलंय? s minus b s minus c upon b. बस त्याच्यावरून बाकीचे लिहू शकतो आता. sin a by 2 ला कसं डिफाइन केलेलं आहे? आता s म्हणजे काय? सेमी पेरिमीटर. जो इकडे अँगल आहे त्याच्या अपोजिट साइड घ्यायची नाहीये. उरलेले दोन साइड तुम्ही घेऊ शकता. कळतंय का? जो अँगल दिलेला आहे त्याची अपोजिट साइड दिसते का याच्यामध्ये? नाही. उरलेल्या दोन साइड्स न्यूमरेटर मध्ये s मधून सबट्रॅक्ट करायच्या आणि डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय करायचं त्या उरलेल्या दोन साइड्स. मग आता जर इथं sin b by 2 आहे तर s minus a s minus c या दोघांचं मल्टिप्लिकेशन ac. sin c by 2 ला कसं लिहिणार? s minus a divided by a. मग आता याच्यावरून तुम्हाला कळतंय की एखाद्या ट्रायंगलचा जर तुम्हाला हाफ अँगल काढायचा आहे, समजा a by 2 काढायचा आहे, तर तुम्हाला जर फक्त दोनच साइड दिलेल्या असतील. आता ह्या दोन साइड्स पण कोणत्या आहेत रे? ह्या दोन साइड्स पण कोणत्या आहेत की ज्या दोन साइड्स न याला इन्क्लूड केलेले. लक्षात घ्या आपल्याला ट्रायंगल होता AB C. तर ही B आहे, ही C आणि ही A. जर मी B आणि C घेतोय तर त्यांनी इन्क्लूड केलेल्या अँगलचा हाफ अँगल तुम्ही फाइंड आउट करताय. लक्षात येते का? ठीक आहे. त्यानंतर कॉसच्या फॉर्म मध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल तर कॉसनं काय केलेलं बघा. आणि याला प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहे? जे मागे रूल पाहिलेले कोसाइन रूल वगैरे सांगून यांचा वापर करू शकतो. ठीक आहे. बघूयात आपण नंतर ज्यावेळेस प्रूफ बघणार त्यावेळेस सगळं बघू द्यायचं. तर cos ऑफ a by 2 ला कसं लिहिलेलं आहे? आता cos ऑफ a by 2 मध्ये काय होतं? s into s minus a upon bc. आता इथे थोडा वेगळा खेळ आहे. न्यूमरेटर मध्ये काय आहे? सेमी पेरिमीटर इनटू सेमी पेरिमीटर मधून जो अँगल फाइंड आउट करायचा आहे त्याची ऑपोजिट साइड सबट्रॅक्ट केली आणि उरलेल्या दोन साइडचं मल्टिप्लिकेशन खाली लिहिले. कळते? मग cos b by 2 कसं लिहिणार आहे? s into s minus b याच्या ऑपोजिट साइड आणि उरलेल्या दोन साइडचं मल्टिप्लिकेशन खाली. त्याच्यात s into s minus small c divided by ab. हे स्मॉल हे कॅपिटल C हे स्मॉल c. राहील लक्षात? आणि आता tan a by 2 तुम्ही बघा sin a by 2 cos a by 2 bc रूट कॅन्सल होईल आणि उरल काय? s minus b s minus c upon s into s minus a. कळते? इथं काय राहील रे? s minus a s minus c upon s into s minus e. इथे काय होईल? s minus a s minus b divided by s into s minus c. राहील लक्षात? याला म्हटलेले हाफ अँगल फॉर्म्युला. फॉर्म्युली लिहायचे ईमानदारी इज्जती. इतना ही एक ले मजा आली. सांगतो तुम्हाला नंतर. हे आता नाही सांगा सर. अरे सांगा सर हसवायला लागेल, सांगा. 5 मिनिटं थांबवा. सर जरा उगाच वाटते. शांत राहील. तर बेटा याच्यानंतर आहे आपल्याकडे
द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ ट्रायंगल. एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, दुसरा तुम्हाला आता माहिती करून घ्यायचा आहे. द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ ट्रायंगल. बघा याचं प्रूफ कधी विचारलेलं नाहीये, पण आपल्याला याचं प्रूफ सुद्धा बघावं लागणार आहे. कळतंय? याचं प्रूफ कधी विचारलंय का रे? नाही, पण याचं प्रूफ ABC हा ट्रायंगल आहे समजा, ठीक आहे, आणि हा याची लेंथ A, याची B, याची C आहे, ठीक आहे. जर या ट्रायंगलचा मला एरिया काढायचा आहे तर काय दिलेलं असताना आहे, आतापर्यंत एरियाचा फॉर्म्युला कसे बघितले आपण, हाफ इंटू बेस इंटू हाईट बघितलं. आणि एरिया ऑफ ट्रायंगल साठी हा एक सध्या तुम्ही फॉर्म्युला सांगणार हा एक वापरू शकतात किंवा दुसरा हेरॉन्स वापरू शकतात. हेरॉन्स तुम्हाला माहितीच आहे. हो सर. हेरॉन्स अर्ध्या भारताला माहिती असतं, है ना? त्याच्यामध्ये S into S minus A S minus B आणि S म्हणजे सेमी पेरिमीटर. A plus B plus C by 2. ओके बेटा. असे अरे सगळे धंदे येतात रे. मी काय म्हणते, तुम्ही काही करून दाखवा, तुम्ही सबसेट आहेत माझे. लक्षात आलं का? हा. मग आता लग्न करून आपण. हे तुम्ही तेव्हा बोलू शकता जेव्हा तुमचे लग्न होते. आज नाही बोलू शकता, आज तुमचे लग्न झाले. होईल काय रागावते रेकॉर्डिंग, काय वाईट बोलतो. लक्षात आलं का? आज काय, आज तरी तुमच्या पुढेच आहे. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC हाफ इंटू कोणत्या दोन साइड घ्यायच्या? अपोजिट साइडच्या कोणते बी दोन साइड सांगा. AB समजा AB घेतली, A into B ची मल्टिप्लिकेशन, तर यांनी इन्क्लूड केलेला अँगल घ्यायचा विथ साइन झालं एरिया. म्हणजे दोन साइड्स आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कुठल्याही ट्रायंगलचा एरिया काढू शकता. कळतंय का? कसलाही ट्रायंगल असू दे, ॲक्यूट असू दे, ऑब्ट्यूस असू दे, राईट अँगल ट्रायंगल असू दे. कळतंय? हाफ इंटू AB इंटू साइन C. मग फक्त ह्या दोन साइड साठी काय हे नाही, तुम्ही आणखी काय लिहू शकता, हाफ इंटू दुसऱ्या दोन घ्या. जर BC घेतलं तर अँगल कोणता येईल? साइन A. जर AC घेतलं तर अँगल कोणता येईल? कळतंय? मग एरिया ऑफ ट्रायंगल साठी हे दोन फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर हे नेपियर्स एनालॉजीज. नेपियर्स नेपियर्स एनालॉजीज, ठीक है. इन ट्रायंगल ABC नेपियरला काय सांगायचं होतं रे की tan of B minus C by 2 tan of capital B minus C by 2 म्हणजे दोन अँगलचे सबट्रॅक्शन चा हाफ इज नथिंग बट स्मॉल b minus small c small b plus small c cot A by 2 cot A by 2. चला बघा लक्षात द्या. नेपियर्स एनालॉजी काय आहे? नेपियर्स एनालॉजी काय आहे? ह्याचं कधी प्रूफ विचारलेलं नाहीये, कारण खूप सोपं आहे प्रूफ. म्हणजे साइन रूलचा वापर करून सोडवायचं, ठीक आहे. पण विचारणार नाही तर ह्याची काही गॅरंटी नाही. सरळ म्हणू शकतात प्रूव्ह धिस, त्या सुधारलं पाहिजे नेमकं काय करायचं. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह धिस. मग त्यावेळेस एक साईड घेऊन दुसरी साईड आणून दाखवायची तुम्हाला. LHS घेऊन RHS आणायचं, RHS घेऊन LHS, ठीक आहे. साधारणतः RHS घेतलं जाईल. मग आता मला सांगा याच्यामध्ये कसं लिहिलेलं रे, ज्या दोन अँगलचं सबट्रॅक्शन आहे त्या दोन अँगलच्या ऑपोजिट साइडचं सबट्रॅक्शन आणि डिनॉमिनेटर मध्ये ॲडिशन, आणि जो उरलेला अँगल आहे त्याचा हाफ अँगल घेतलेला आहे. मग जर उरलेले दोन लिहायचं असेल तर कसं लिहू आपण? tan of A minus B लिहायचं असेल तर A minus B by A plus B आणि cot of C by 2. नंबर 3 tan of C minus A by
2 is nothing but c minus a c plus a and cot of D by e by 2. ठीक आहे बस खतम आता प्रॉब्लेम सॉल्व करायचे लिहून घ्या मी ते सांगितलं लिहून घ्या सर थोडी सांगा ना. हां तर असे प्रत्येकाच्या बालपणाचे किस्से असतात तुमचे असतील चला एक्सरसाइज 3.2 मधले पहिले 2 क्वेश्चन आपण सोडवले. तिसरा प्रश्न बघा काय सांगितलं तिसऱ्या प्रश्नामध्ये सोहम दोन्ही सोहमचा स्क्वेअर 2 टाइम्स सोहम मायनस सोहम 0 इन ट्रायंगल एबीसी अँगल दिलेला आहे 45 डिग्री ए अँगल बी दिलेला आहे 60 डिग्री देन फाइंड द रेशो ऑफ इट्स साइड्स. तुम्हाला साइड्सचा रेशो काढायला सांगितलेला आहे. हे बघा ट्रायंगल कोणता आहे नरोडे ट्रायंगल कोणता आहे एबीसी आहे. आपलं स्टँडर्ड नेहमीच एबीसी आहे. तुम्हाला त्याच्या साइड्सचा रेशो काढायला सांगितलं म्हणजे A:B:C काढायला सांगितलं. कळतंय का काय सांगितलंय in triangle ABC if angle A is 45 degree angle B is 60 degree then find the ratio of its sides. त्या साइडचा रेशो काढायला सांगितलेला आहे. मग कसा काढणार आहे साइडचा रेशो दोन अँगल दिलेले साइन रूलचा वापर करणार का साइन रूल जर वापरला तर काय होईल A by sin. बाय साइन रूल A by sin A is equal to B by sin B is equal to C by sin C. आता इथे 2r ची गरज आहे का नाही. सर्कम रेडियसचा संबंध आहे का नाही. मग A by sin A ची व्हॅल्यू आहे का आहे. A by sin A sin 45 B by sin B म्हणजे sin 60 आणि C by sin. आता लक्षात घ्या जर तुम्हाला A:B:C काढायचे तर आपल्याला इथे आवश्यक आहे काय काढणं Angle C. अँगल C काढणं कारण की हा ट्रायंगल आहे अँगल C काय असणार आहे 45 105 नाव 180 minus A plus B सर 75 मतलब कितना आएगा 75 तो बेटा यहाँ आएगा आपके पास A by sin 45 B by sin 60 C by sin sin 70. What is the value of sin 75? √3 minus 1 by Root 3 minus 1 by root 2 या plus माइनस आता है रूट से नहीं पता है तो 45 plus 30 कर लो sin A 3 cos B plus cos A sin B ठीक है तो sin 45 का वैल्यू 1 by root 2 cos 30 का वैल्यू root हां सर बरोबर 3/2 बरोबर आहे सर तुम्ही माइनस सांगितली होती ना मायनस सांगितलं मायनस मायनस Plus 1 आहे सर. अरे पण बघ ना ए भाई प्लस प्लस अरे ए तू तर भाई म्हणला ये बाई बाय प्लस √3 प्लस बराबर बोलत असेल. माइनस कशी मानलं तुम्ही इथे डायरेक्ट प्लस अरे आहे ते plus काय? अरे हा आणखी सुद्धा माइनस म्हणतो याला काय करावं रे अहो नाही सर प्लस अरे, म्हटलं खूप काय होईल? ही पण मायनस म्हणत होती Plus आपला किती वर काय आहे सांग. मान्य आहे तुला आता प्लस आहे आज मानकर साइन 75 ले √3 + 1/2 √2 मग आपल्याजवळ काय आहे आता a बाय 1 बाय √2 b बाय √3/2 c बाय ठीक आहे म्हणजे काय झालं रे a बाय 2x a बाय A a बाय √2 याला √2 * √2 ने खालीवरी मल्टिप्लाय केला बरोबर आहे मग काय झालं हे √2 झालं आणि खालचा जो 2 आहे तो वर जाऊन मल्टिप्लाय झाला नाही कळलं रॅशनलायझेशन केलं नाही √2 √2 असं हे 2 * √2 2 येईल आणि 2 वर जाऊन मल्टिप्लाय होईल ना
नाही हो टू रूट मला सांग ए बाय बी बाय सी असेल तर याला ए सी बाय बी ने लिहिता येत हा मग जर तुझ्याकडे ए बाय 1/√2 असेल तर आपण काय केलं √2 न रॅशनलाइज केलं याला म्हणजे ए बाय √2 जशाल तसा खाली ए2 वर गेलं फक्त 2a/√2 मग तुमच्याजवळ काय 2a/√2 प्लस इथं काय 2b/√3 आणि इथं काय 2√2 मग हे 2 कॅन्सल झालं मग आता तुम्हाला A:B B:C A:B B:C चा अर्थ काय असतो रे A:B B:C चा काय अर्थ असतो A बाय B B बाय C कळतंय का कळतंय का C बाय हा म्हणजे असं समजा ठीक आहे ठीक आहे हो सर इक्वल का बदलेलं आपण असं ठीक आहे हा. काय नसली लिहिलं पाहिजे मग आता A:B इथं काय येईल रे √2/√3 कसं त्या क्रॉस मल्टीप्लाय अरे भैया इसको इधर लेके जाओ उसको उधर लेके जाओ पहले 2 रेशो को तो ये बाय पहले 2 रेशो ले लो ना ये देखो जी सर ये शांत रहे b/√3 तो ये तो इसको क्या लिख सकते हो a by b is equals to √2 by अभी दोनों को ले लो b/√3 और यहाँ पर है √2 c/√3 प्लस 1 ये b is to c क्या हो जाएगा √6 by √3 प्लस 1 तो A is to B is to C क्या बनेगा अब देखो एक बात तो आपको समझनी पड़ेगी कि अगर मुझे A is to B is to C लिखना है तो ये और ये सेम होना चाहिए तो मेरे पास √6 क्या है √3 into √2 है करते का जी सर तो मुझे यहाँ पर B का वैल्यू √3 है तो यहाँ पर भी √3 लाना पड़ेगा तभी जाकर मैं A is to B is to C लिख पाऊंगा मुझे क्या फाइंड आउट करने के लिए फाइंड द रेशियो ऑफ इट्स साइड्स का रेशियो निकालने के लिए बोला है तो मुझे A is to B is to C निकालना पड़ेगा तो मुझे इसको √3 बनाने के लिए मैं अब न्यूमरेटर को √2 से ऊपर और नीचे मल्टीप्लाई करूंगा सर यहाँ पे आप मल्टीप्लाई करते हो दूसरे ऊपर मुझे a by b हाँ ये भी कर सकते हैं ये नहीं हाँ आपने सही कहा इसको छोटा कैसे बनाएंगे इसको बड़ा बना सकते हैं ना तो इसको कैसे बड़ा बनाएंगे अपन शाबाश मातोड़े ऊपर और नीचे √2 से मल्टीप्लाई कर दिए तो क्या मिला आपको a by b मिला 2/√6 कभी कभी बच्चे ही बड़ों को सिखा देते हैं कुछ चीजें कधी-कधी चुकी होती हाँ। और b is to c is nothing but √6 by √3 plus 1 तो बेटा a is to b is to c मतलब क्या a by b is to b by c है ना हाँ यार is to c by क्या नाम है पूरा काय झालं सर क्या है वो? हाँ, तो a is to b is to c मतलब सिस्टम अब आप लोग इसको कंबाइन कर सकते हो is to c तो 2 is to √6 is to √3 plus 1 कळतंय का लक्ष देते 2 is to √6 is to √3 plus 1 बघा आन्सर काय आहे? बरोबर कळतंय का लिखो धीरे बोला चला आता इथे आहे ना हे पोरांनो हे बघा इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते प्रूव्ह दॅट वाले त्याला तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये कसं विचारलं जाऊ शकतं हे आपल्याला टार्गेट मधून सॉल्व्ह करावं लागणार आहे किंवा बघावं लागणार आहे लक्षात येतंय का हे कळतंय का हा काय म्हणून लगेच सोबतच क्लासिकल थिंकिंग करून टाकायची लक्ष येते का आता हे जे प्रश्न आहेत हे सगळे बोर्ड पॅटर्नच्या अनुषंगाने दिलेले आहेत प्रूफ वाले हा त्याच्यामध्ये तुम्ही साइन रूल कोसाइन रूल कसा वापरणार आहेत कशामध्ये जे प्रश्न तयार होतात ते बघा कळते का हा हा एकदा इथं समजल्यानंतर तिथे तुम्ही सॉल्व्ह करू शकता आता पुढच्या प्रश्नामध्ये आणि एक लक्षात घ्या एखाद्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी समजा मी एखादी मेथड वापरली असेल गरजेचं नाही एखादा मुलगा दुसरा रूल वापरूनही ते प्रूव्ह करू शकतो
मी साइन रूल वापरला कोणी कोसाइन रूल करूनही प्रूव्ह करू शकतो. पण सहज जो फ्लो असतो दिलेल्या क्वेश्चनचा की त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आणि कोणता फॉर्म्युला तिथं सहजतेने वापरला जाऊ शकतो हे क्लिक होऊन जातं बऱ्याच वेळेस. आणि जर ते क्लिक नाही झालं तर खूप लांबच्या रस्त्याने जाऊन तिथे पोहोचतात तुम्ही. कळतंय का? मग आता बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हटलेलं आहे? क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हटलं? इन ट्रायंगल ABC prove that sin of b minus c by 2 is nothing but b minus c by a cos a by 2. मग आता सांगा हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. आता ज्यावेळेस प्रूव्ह करायला सांगितलं असतं त्यावेळेस सहसा 90% क्वेश्चन असे असतात 90% क्वेश्चन 90% क्वेश्चन असे असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही LHS नाही तर RHS घेऊन LHS घेतली तर RHS आणून दाखवायचे, RHS घेतली LHS. 10% क्वेश्चन असे असू शकतात ज्याच्यात LHS घेऊन RHS आणणं पॉसिबल नाही. अशा वेळेस LHS घ्या, तिला एका सर्टन लेवल पर्यंत सॉल्व्ह करा जिथपर्यंत करू शकतात. RHS घ्या, तिला सॉल्व्ह करताना दोन्ही सारखे ते दाखवा. कळतंय का? पण बऱ्याच वेळेस एक साइड घेऊन दुसरी साइड आणणं शक्य असतं. पण साइड निवडणं ही सुद्धा एक कला आहे. तिथे पण डोकं नावाचं घटक वापरावं लागतं. कळतंय का? जसं आता इथं जर बघितलं एखाद्या येड्यानं जर साइन ऑफ b मायनस c बाय 2 घेतलं तर कसा प्रूव्ह करणार आहे तो? ही पण हेच तुम्ही जर राईट हँड साइड घेतली तर तुम्हाला दिसते इथं बी सी आणि ए साइड्स दिलेल्या आहेत ज्याला अँगलच्या फॉर्म मध्ये लिहिल्या जाऊ शकतात आणि कुठेतरी याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण आता परत तेच आहे की त्याच्यामध्ये मागचे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लागणार आहेत. धड्याचं नाव ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. खूप सारे फॉर्म्युलेज आपण बघितलेले आहेत. तर चला आता बघूया किती जणांना फॉर्म्युले आठवतात या आणि पुढच्या क्वेश्चन मध्ये. अरे बस मी RHS चा इस्तेमाल करतोय. RHS इज नथिंग बट याच्याकडे बघू नका तर भारी नाही का तर भारी वाटत नाही तर तुम्हाला कोणाला वाटतं ते b minus c by a into a cos of a by 2. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही मला काय करता येऊ शकतं रे चेतन? मी b c a च्या जागी साइन रूल वापरून काहीतरी लिहू शकतो. बघा बाय साइन रूल what we have a by sin a is equals to b by sin b is equals to c by sin c and this is equals to k. आता मी इक्वल टू k का घेतोय कारण तिन्ही रेशोज इक्वल आहेत ना, त्यांची व्हॅल्यू काही ना काही येणार आहे. k समजा कळतंय का? मग हा रेशो जर k सोबत इक्वेट केला तर a ची व्हॅल्यू काय भेटणार आहे? k टाइम्स sin b. हा रेशो याच्यासोबत इक्वल केला तर b is equals to k टाइम्स sin b आणि c जर k सोबत इक्वल केला तर c is equals to k टाइम्स. मग तुम्ही इथं b c हे तिन्ही पण दिसतात त्या तिन्हीच्या जागेवर ही व्हॅल्यू ठेवून बघा काय येते ते. अगेन RHS is equals to बोलणाऱ्याचे दात दिसतात ते दात तोडून हातात दिल्या जाते. हा कोणी नालायक आणखी फॉर्म्युला विचारणार नाही मी नंतर शोधाशोध चालू करेल. बघून ठेवते का कोणते कुठे आहेत ते. अवघड आहे. तर b च्या जागेवर काय घेणार आपण? k टाइम्स sin b. b च्या जागेवर काय घेतलं बेटा? उलटा. c च्या जागेवर काय घेतलं उलटा? k टाइम्स sin c डिवाइडेड बाय k टाइम्स sin a into cos a by 2. जशाच तसे ठेवा, याचा निर्णय नंतर घेईन. बर k सगळ्यातच येणार आहे. k ला उडवा ना मग कसा? कॉमन घेऊन. वरतून k कॉमन घेतला खालचे k सोबत उडवला. मातोळे इथे काय उरलं? sin b minus sin c upon sin a into cos a by 2. मला सांगा sin b minus sin sin c minus sin d किती जणांना येतो? चेतन छेड़े देखिए खर्चों को थाम के देख रहे हैं और हाथ में किया है. सोनू ने यहाँ पर फंस गए हैं क्योंकि सोनू के पास मटेरियल की आने वाली की वजह से सोनू उसे ढूंढ नहीं पाए. आवड़े जी ने अभी ढूंढ लिया है फार्मूला. और ओंकार का क्या कहना? पाटिल शास्त्री सांगा थोड़ा थांबा. बर्थडे हे लोक आहे
आता काय फायदा, आता विचारून फायदा सगळ्यांनी पाहिला साइन सी माइनस साइन डी का फॉर्मूला होता है बेटा 2 cos c plus d by 2 बस एवढं नाही का b plus c c minus c by 2 into cos a by 2 divided by sin a. अच्छा आता इथपर्यंतच नाही, आता इथे पुढे आणखी घाण होणार आहे बरं का. याच्याकडे लक्षात ठेवा, एलचे आपल्याला लेफ्ट हँड साइड आणायची म्हणजे बी आणि सी च्या फॉर्म मध्ये आणायचे. मग इथं लक्षात घ्या आपलं एलएचएस आलेले, आपल्याला sin of b minus c by 2 आणायचंय ना. बाकी सगळ्यांना उडवून टाकायचं, कळतंय का? बाकी सगळ्यांना उडवायचे. नका देऊ काय करूया. ए लक्षात घ्या आपल्याला हे आलेले, बाकी सगळे उडवायचे. औ मग मला सांगा b plus c ला तुम्ही काय लिहू शकता? जी सर. एंगल्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. जी सर. तो इधर b plus c की जगह पर क्या आएगा 2 times cos of b plus c की जगह 180 minus a हाँ. और 2 सेपरेट करेंगे तो 90 minus a by 2 a by 2 into sin of b b minus c by 2 into cos of a by 2 divided by sin a by sin a. Oh 90 minus theta. 90 minus cos of 90 minus theta. sin theta. साइन थीटा माहिती आहे 2 times sin of a by 2 a by 2 into sin of b minus c by 2 into cos of a by 2 divided by sin a को क्या लिखा है 2 sin a by 2 cos a by into 2 cos a by 2. या फिर आप ऐसा भी लिख सकते हो 2 sin theta into cos theta को sin a लिख सकते ते दोन पडणार. हो. तो ये कैंसिल कैंसिल and this is nothing but sin of is nothing but L H S. ठीक है. तर लक्षात आलं की मला 3 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. साइन रूल का किस खूबी से इस्तेमाल किया पता चला. उसी के साथ में आपको sin c minus sin d का फॉर्मूला पता होना जरूरी था. फिर उसके साथ में एंगल्स और प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल को भी इतने अच्छे तरीके से इस्तेमाल किया जा सकता है. देखो ये सब कैसे सूझेगा कि हमें प्रूव क्या करना है उसकी तरफ ध्यान देना चाहिए. क्योंकि हमें b plus c की जरूरत नहीं थी, उसकी जगह पर हम उसको a में कन्वर्ट कर सकते थे और a में इसलिए कन्वर्ट कर सकते थे क्योंकि इन दोनों को हटाना था. ठीक है. लिया मग तुमच्यावरचं बंधन काढून शेवटचा प्रश्न आणि मग तुम्ही जेलमधून सुटले. ठीक आहे. जेलमधून सुटून दुसऱ्या जेलमध्ये. जेलमधून सुटून दुसऱ्या जेलमध्ये का? हा, तिथं काळा पाणी हे नरवडेले खतरनाक आहे. बोलायच्या बाबतीत नरवडे चॅलेंज नाहीये. ते तर कसं काय मागे राहिलं ते कॉलेज ग्राउंड मध्ये हे नाही केलं. ठीक है बेटा. तो अब इसमें तो क्लियर है भैया कि एलएचएस बहुत बड़ा दिख रहा है, इससे कुछ हासिल किया जा सकता है. अच्छा अब एलएचएस का इस्तेमाल करेंगे तो जाहिर सी बात है कि इनको हटाना पड़ेगा क्योंकि सारी साइड से राइट हैंड साइड में. तो सुपे कर मोबाईल कुठून टाकीन तुझा असा तशी नाच वाटत नाही रे. कालच एवढं बोललो मोबाईलवर तरी मी आज हे चालू लेक्चर मध्ये मोबाईल पाहिलाय. तर एलएचएस है 2 times of a sin square capital C by 2 plus c sin square a by 2. सांगा मला काय सांगायचं. हा? जर कोणी sin square c by 2 साठीचा फॉर्म्युला मला सांगितला तर जागेवर 8 रुपयाचा मालक मिळते.
नहीं 1 minus cos 2 theta by 2. ये तो मालूम है हाँ तो मत बताओ 1 minus cos 2 theta by 2. नाही खतम तो अचानक गेला अरे यार. आवटे पूर्ण प्रयत्न करतात सापडण्याचं टार्गेट मध्ये ट्रिग्नोमेट्री 2 नावाच्या टॉपिक मध्ये आधी सगळी छान दिली साइन स्क्वेअर आहे म्हणजे साइन स्क्वेअर बी बोले भाई 1 minus cos पर v by 2. और बस से अरे क्यों? या सांग आज 1 minus cos c by 1 minus cos c by सर मैंने क्या बोला? 2 by 2 ना सर 2 by 2 cos square. cos square root. अरे तू काही बोललो होतं रे बाबा तुला 2 रुपये तर 4 आणि नव्हतं देणार एवढं घाण बोललो. कळलं का? अरे ते नाही तुम्ही एक साधी सरळ गोष्ट लक्षात ठेवा आणखी मी समजून घ्या मी तुम्हाला सांगितलं होतं cos 2 थीटाला cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा आणि 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हे चार फॉर्म्युले आहेत परत ह्यांच्या सोबत आणखी खूप तयार होतात इथं 2 थीटा आहे इकडे अँगल हाफ होतोय बर आपला जो फॉर्म्युला आहे तो कुठून उगम पावलाय इथून उगम पावलाय cos 2 थीटा म्हणजे काय रे 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 मग तुम्ही जर याला इकडे घेऊन गेले सॉरी आपल्या इथून उगम पावलेला आहे 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा बसला याला जर इकडे घेऊन गेले 2 sin स्क्वेअर थीटाला आणि याला जर इकडे आणलं तर 1 मायनस cos 2 थीटा हे भेटणार आहे 1 मायनस cos 2 थीटा 2 sin स्क्वेअर थीटा असते हे मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं मग आता हे जर 2 इकडे आता हे इथं 2 थीटा आहे तर थीटा झालं मग इथं थीटा बाय 2 असतं इथे नुसतं थीटा राहील म्हणजे 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 असेल तर याला 1 मायनस cos थीटा लिहिणार तुम्ही म्हणजेच फॉर्म्युला होणार 1 मायनस cos 2 थीटाला मी 2 sin स्क्वेअर थीटा लक्षात ठेवायला सांगितलं होतं तो 1 मायनस cos थीटाला तुम्ही काय लिहिणार 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 आता बऱ्याच वेळेस फक्त sin स्क्वेअर थीटासाठी विचारतात तर हा 2 इकडे घेऊन येतो आपण मग इथं जर तुम्हाला एक sin स्क्वेअर c बाय 2 दिले तर तुम्ही काय लिहिणार a into 1 minus cos c by 2 plus c into 1 minus cos a by 2 परत तुम्ही इथं कोसाइन रूल यूज करणार कोसाइन रूल यूज करून मग पुढचं कॅल्क्युलेशन करणार 1 minus cos c चा कोसाइन रूल काय होतो a square plus b square minus c square divided by 2ab divided by 2 plus c in bracket 1 minus cos a साठी काय लिहिणार b square plus c square minus a square upon 2bc divided by 2 काय बोल काय बोल सर ते डिवीजन ओके पूर्ण डिवाइडेड आहे ना आणि मग पुढे आपण कॅल्क्युलेशन करणार ठीक आहे बघूया उद्याच्या परत घेऊ हा क्वेश्चन जमलं तर सॉल्व करून बघा फक्त टाइमसाठी बघू त्याचा वापर कसा करतो काय नाही